शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नवविधा भक्तीपैकी आपण आज सख्य भक्ती बघणार आहोत. ही सख्य भक्ती बघताना थोडासा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की श्रवण आणि कीर्तन यामध्ये भगवंताची फक्त ओळख होती. मुळात श्रवणामध्ये थोडासा परिचय होतो की काय देव आहे, काय भगवंत आहे, काय तो करतो, त्याची नुसती शब्द मात्र ओळख किंवा परिचय होतो. एवढा तो घनिष्ठ नसतो. पण नंतर जेव्हा सातत्याने श्रवण केलं जातं त्यावेळेला आपणही त्याचे गुणवर्णन गायला सुरुवात करतो आणि कुठेतरी त्याची ओळख थोडीशी पक्की व्हायला लागते, सुरुवात व्हायला लागते की त्याची ओळख होते. हे श्रवण आणि कीर्तन भक्तीमध्ये होतं. तर नामस्मरण भक्तीमध्ये नंतर सातत्याने त्याचा आपल्याला ध्यास लागतो, कारण आपल्याला तो आवडायला लागतो. आणि मग आवडायला लागल्यानंतर त्याचंच गुणवर्णन त्याचंच कीर्तन करता करता आपल्याला त्याचा नामस्मरण भक्तीमध्ये ध्यास लागतो. हा सातत्याने ध्यास लागल्यानंतर सतत त्याला वंदन करावंसं वाटतं. वंदन करावंसं वाटतं म्हणजे त्याला एक मोठेपणा देणं, त्याला आपलं तू मालिक या पद्धतीने जे वंदन केलं जातं की तूच फक्त आमचा आहेस, असं आपल्याला कुठेतरी घट्ट अशी त्याची भेट होते. ही घट्ट भेट म्हणजे ह्या वंदन भक्तीमध्ये थोडीशी प्रत्यक्ष भेट व्हायला लागते. प्रत्यक्ष भेट म्हणजे दर्शन वगैरे असं नाही, आपण त्याच्या खूप जवळ जातो. आणि नंतर अर्चन भक्तीमध्ये त्याचाच विचार सतत आपल्या मनामध्ये येतो, म्हणजे त्याला आपण हळूहळू आपल्या मनामध्ये ठसवायला सुरुवात करतो. हा त्याचाच विचार सातत्याने मनात येणं म्हणजे इथे कुठेतरी त्याच्याबद्दलचा दृढपणा आपल्यामध्ये निर्माण होतो. पण प्रत्यक्ष मैत्री जी आहे ती पादसेवन भक्तीमध्ये निर्माण होते, कारण सातत्याने आपण त्याची सेवा करतो, त्याच्या सहवासात राहतो, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मैत्री होते. म्हणजे ह्या मैत्रीतल्या आपल्या ज्या स्टेजेस असतात त्याच आहे. एखाद्या व्यक्तीची पहिल्यांदा भेट होते, मग नंतर ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. आवडायला लागल्यावर आपण त्याच्याबद्दल माहिती काढायला सुरुवात करतो, काय मग आपल्याला कळतं तो खूपच छान आहे, त्याच्याशी मग घनिष्ठ मैत्री व्हायला लागते वगैरे. असे जे आहे ना, तशाच पद्धतीने परमेश्वराचे ही इथे प्रत्यक्ष मैत्री जी आहे ती पादसेवन भक्तीमध्ये झाल्यानंतर मग मात्र त्या मैत्रीचा दृढ भाव जो आहे तो दृढ भावापेक्षा त्याचं दास्यत्व आपल्याला पत्करायला आवडतं. इथे दास्यत्व म्हणजे हीनत्व नाही, नीचत्व नाही, तर त्याचा दास होणं म्हणजे त्याच्याबरोबर निष्काम मैत्री करणं. तो म्हणेल ते आपल्याला करायला आवडतं, तो सांगेल ते करायला आवडतं. आपण त्याचा आदर्श आपल्या पुढे ठेवायला सुरुवात करतो आणि त्या पद्धतीने एक समर्पण भावना जी असते त्या समर्पण भावनेतनं आपण त्याला निष्काम भक्ती असं जी म्हणतो त्या पद्धतीने सुरुवात होते. आणि इथे दास्य भक्तीमध्ये मीच पण विसर्जन त्याला केलं जातं, संपूर्ण विसर्जन त्याला केलं जातं. आणि नंतर सख्य भक्तीमध्ये त्याचा मैत्र भाव दृढ होतो. अशा तऱ्हेने आपण एक 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 त्याच्या जवळ जात जातो. आणि हे जवळ जात असताना जी सख्य भक्ती होते ही सख्य भक्ती कशी असते, कारण दास्य भक्ती आपण मागच्या वेळेला बघितलं आणि आता हा सख्य भक्तीचा समास आहे. मैत्री करणं, सख्य म्हणजे त्याच्याबरोबर मैत्री करणं. आतापर्यंतच्या भक्तीत देवाला सगळं अर्पण करून झालेलं आहे, देवाशी कुठलाही आडपडदा ठेवलेला नाहीये. आपल्या गुणदोषासकट आपल्या दोषासकट परमेश्वराने आता आपल्याला स्वीकारलेलं आहे. ही भावना सख्य भक्तीमध्ये निर्माण होते आणि मग ती
दृढ व्हायला सुरुवात होते. आता परमेश्वराशिवाय इतकं सख्य होतं की त्याच्याशिवाय खाणं पिणं उठणं बसणं काहीच करू नये असं वाटतं. सगळं त्याच्या बरोबरच करावं किंवा त्याच्या विचारांमध्येच करावं, हे सख्य निर्माण व्हायला सुरुवात होते. आता परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही, एक तू एक तू एक तू विठ्ठला आपण जे म्हणतो, ती जी अवस्था आहे ती अवस्था निर्माण होते, ती सख्य भक्ती. दास्य करता करता भगवंत आणि भक्त हे दोघं यांचा परिचय खूप झालेला असतो. पादसेवन भक्तीमध्ये सहवास मिळालेला असतो. दास्य भक्तीमध्ये त्याच्याबरोबर परिचय खूप होतो, कारण तो म्हणेल ते, तो करेल ते, त्याची आवड निवड त्याचं सर्व आपल्याला समजायला लागतं. आणि ह्या सगळ्यामध्ये अतिपरिचय होतो त्याचा आपला. सर्वसाधारण माणसांबरोबर जेव्हा अतिपरिचय होतो तेव्हा अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता असते. होतच असं नाही, पण शक्यता असते. निष्काम मैत्री असेल तर तिथेही होत नाही, पण अशा वेळेला काही वेळेला होण्याची शक्यता असते. पण इथे हे जे सख्य आहे हे निष्काम भक्तीवरती, निष्काम प्रेमावरती अधिष्ठित असं असलेलं असल्यामुळे इथे तसं होत नाही. अतिपरिचयात अवज्ञा तर होतच नाही, किंबहुना त्याचीच आज्ञा, अवज्ञा आणि आज्ञा, आज्ञेचा भंग होत नाही. इथे आज्ञाच पाळली जाते, त्याचीच आज्ञा पाळली जाते, त्याचाच विचार केला जातो. जीव आणि शिव हे दोघं हळूहळू इथे एकत्वाला पोचायला सुरुवात होते. म्हणून हा दास्यत्व जे आपण मागच्या वेळेला बघितलं, त्या दास्यत्वाचा परिपूर्ण विकास म्हणजे सख्य भक्ती असंही म्हणायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या सख्य भक्तीबद्दल सांगताना समर्थ असं म्हणतात पहिल्या आणि दुसऱ्या ओवीमध्ये, मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधपण आठवी भक्ती श्रीराम. देवासी परम सौख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे श्रीराम. आता ऐका सावधान. एखादी महत्वाची गोष्ट असली की आपण म्हणतो ना, नीट ऐक, लक्ष देऊन ऐक, व्यवहारातही ऐक, मी काय सांगते तिथे लक्ष दे आणि मग काय पुढचं करायचं ते कर. असंही आपण मुलाला वगैरे सांगताना म्हणतो, आधी मी काय म्हणते ते ऐक आणि मग पुढचं काय करायचं ते सांगते ते कर, असं वगैरे आपण मुलाला म्हणतो. लहान मुलाला की इकडून जाऊन ते घेऊन ये, एवढे पैसे घेऊन जा. छोटा मुलगा असला तर त्याला बजावून सांगतो. तशा पद्धतीने इथे सुद्धा मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान. आता कारण ही सख्य भक्ती आहे, इथे जीव शिवाचे कुठेतरी दृढीकरण होतंय, ऐक्यत्व व्हायला सुरुवात होतीये. त्यामुळे ही आठवी भक्ती खरोखरीच आठवावी अशीच भक्ती आहे, सातत्याने स्मरणात ठेवावी अशी भक्ती आहे. आणि जर स्मरणात ठेवायचं असेल तर सावधपणे ऐकावे हे निश्चित आहे. देवासी परमसौख्य करावे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही भक्ती करताना काही वेळेला वेगवेगळे प्रकार थोडेसे आपण बघितलं तर लक्षात येतं. सुफी पंथामध्ये खुदा, अवलिया असं म्हटलं जातं पहा. खुदा जो आहे, परमेश्वर जो आहे तो अवलिया आहे आणि आपण आशिक आहोत, अशा पद्धतीने त्यांची भक्ती केली जाते. असं समजून, म्हणजे प्रेमी आणि प्रेम करणारा असं दोघं, म्हणजे ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, अशा पद्धतीने खुदा अवलिया आपण आशिक या पद्धतीने ती भक्ती केली जाते. सुफी पंथातलं सांगण्याचा आणखीन एक उद्देश असा, आपल्याही ठिकाणी अशी भक्ती आहे ती सांगणारच आहे, पण समर्थांनी जे दासबोध मनाचे श्लोक लिहिले तिथे थोडा सुफी पंथाचा त्यांनी चालीच्या बाबतीमध्ये तो ढंग म्हणा किंवा अशा पद्धतीने ते घेतलेले. ते आहेत भुजंग प्रयात मधलेच, आपल्याच वृत्तामधले आहेत, मराठी भाषेतल्या, पण तरी सुद्धा त्यांना ही प्रेरणा कुठनं झाली तर असं म्हटलं जातं की पहाटेच्या वेळी कंदील हातात घेऊन देवाचं नामस्मरण, खुदाचं नामस्मरण करत फिरणारे आणि लोकांना जागे करणारे, झोपेतनं जागे करणारे आणि जागृती अवस्थेकडे नेणारे
असे हे खुदा अवलिया अशा पद्धतीने ते सुफी पंथातले साधू पुरुष असत. तशा पद्धतीने मनाचे श्लोक सकाळी म्हणावेत अशा विचार समर्थांच्या त्यावेळेला मनात आला असावा. आणि दुसरं असं कारण आहे की सकाळी सकाळी माणूस फ्रेश असतो, त्यावेळेला त्याच्या मनावरती काहीतरी चांगले संस्कार घडावे. या दोन्ही उद्देशाने मनाचे श्लोक लिहिले होते. त्याची इथे आठवण झाली सुफी पंथावरून. आपल्या इथे जर आपण बघितलं तर मीरेचा मधुरा भाव, सख्य भक्तीच्या संदर्भात मी बोलतेय की मीरेचा जो मधुरा भाव आहे किंवा वल्लभाचार्यांचा जो कांता भाव आहे, हे सगळे जे भक्तीचे प्रकार आहेत हे देवाशी वेगवेगळं सौख्य करण्याचेच प्रकार आहेत, सख्य भक्ती करण्याचेच प्रकार आहेत. गुलाब महाराज तर स्वतःला ज्ञानेश्वर माऊलींची कन्या समजत असत. हे कन्येचं नातं जोडणं हे सुद्धा सख्य भावाचंच लक्षण आहे. किंवा काही वेळेला ज्ञानेश्वरांची कन्या आणि श्रीकृष्णाची पत्नी असा कांताभावही त्यांनी तिथे घेतलेला आहे गुलाबराव महाराजांनी. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मधुरा भाव, कांता भाव, अशा पद्धतीने जी भक्ती केली जाते, हाही एक प्रकारचा सख्यत्वाचाच भाग आहे. म्हणून देवासी परमसौख्य करावे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ पवित्र असं सौख्य करावं. म्हणजे आपण काय करायचं, त्याच्याशी मैत्री वाढवायची आहे, त्याच्याबरोबरचा सहवास वाढवायचा आहे, आणि ती सुद्धा श्रेष्ठ मैत्री, निष्काम मैत्री, ती वाढवायची. जसं नारदीय निष्काम मैत्री म्हणजे तरी काय, तर त्याच्याकडनं कसलीही अपेक्षा न करता, हे आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा नारदीय भक्तिसूत्रामध्ये असं सांगितलंय, 84 भक्तिसूत्र आहे, पण त्यातलं पहिलंच जे आहे त्याचा जर विचार आपण केला, सा त्वस्मिन परम प्रेम स्वरूप. आता परम प्रेम म्हणजे श्रेष्ठ प्रेम, परम सौख्य म्हणजे श्रेष्ठ सख्य, त्याच्याबरोबरचा सहवास, त्याच्याबरोबरची मैत्री, हे परम म्हणजे अतिशय श्रेष्ठ प्रकारची असली पाहिजे. आता परम प्रेम कराल ज्या वेळेला सांगितलं जातं, त्यावेळेला नारद भक्तीच्या दृष्टिकोनातनं, तर हे परम प्रेम म्हणजे नक्की काय? खरं तर आई सुद्धा मुलाकडनं काही अपेक्षा करत नाही असं म्हटलं जातं. आपण खूप खोल विचार केला तर आपल्या लक्षात येतं, नवरा बायकोचं प्रेम आहे, परम प्रेम स्वरूपा असं जे मी म्हटलं त्याबद्दल. नवरा आणि बायको यांचं प्रेम असतं, पण त्याच्यामध्ये आसक्तीचा सूक्ष्म भाव असतोच. वडील आणि मुलगा या मुलगी, वडील आणि मुलगा त्यांचं ज्यामध्ये प्रेम असतं त्यावेळेला स्वामित्व हा भाव असतो. बहीण भाऊ जेव्हा एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा इच्छाशक्ती असते. त्यांनी माझ्यासाठी हे करा, मी त्याच्यासाठी हे करीन, ही इच्छाशक्ती असते. आणि नातेवाईकांबरोबरच आपलं प्रेम असतं, तिथे अपेक्षा असते. मी हे केलं मग त्यांनी हे केलं पाहिजे, अपेक्षा. म्हणजे नवरा बायकोंच्या प्रेमामध्ये आसक्ती, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये स्वामित्व, पुढे इच्छा, अपेक्षा, या सगळ्या गोष्टी तिथे येत असतात सूक्ष्म स्वरूपात. आपण अगदी म्हणतो आईची मुलाकडनं काहीही अपेक्षा नाही, पण कुठेतरी अगदी सूक्ष्म अपेक्षा इनर माइंडला असते. ती आपण सोडू शकत नाही, जाऊ शकत नाही, ती आतमध्ये असते, कारण तेवढी निष्काम भक्ती करण्याची सवय लागलेली नसते. पण इथे निस्वार्थ निरपेक्ष प्रेम, सख्य, ते प्रेम स्वरूपा, अशा पद्धतीने त्याच्यावरती प्रेम करून त्याच्याशी मैत्री करायची, ही अवघड आहे. त्यामुळे हे परमसख्य त्याच्याबरोबर आपल्याला करायचं असतं. हे परमसख्य करताना आपण नेहमी म्हणतो की त्यात प्रीतीने बांधावे असे त्यांनी म्हटलेलं इथे. देवासी परमसौख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आता हे प्रेम प्रीतीने बांधावे, नाहीतर आमचं उलटच असतं. आता मी एवढं देवासाठी करते, मग त्याला एवढं नाही का करता येत, ही अपेक्षा तिथं नाहीच आहे. आता हे सगळं दास्य भक्तीपर्यंत पूर्ण निर्मूळ झालेलं आहे. अपेक्षा नाही, काही मागणं नाही, घेणं नाही, देणं नाही, काही नाही, मी तुझा. आतापर्यंत कसं होत होतं की देव माझ्यासाठी,
देव माझ्यासाठी ही भावना जी आधी होती, मुमुक्षु भावना, मुमुक्षुत्वामध्ये मी देवाचं केलं, मी देवाचं करते, त्यांनी माझं करावं, अशी कुठेतरी अपेक्षा होती. ही नवविधा भक्तीच्या ज्या वेळेला पायऱ्या चढल्या जातात, तेव्हा वंदन भक्तीपासून पुढे हळूहळू या सगळ्या अपेक्षा कमी होत जातात. त्यामुळे देव माझ्यासाठी असं म्हणतच नाही. नाहीतर कसं असतं, लोक म्हणती आधी देव, म्हणजे मला आधी देव, मला काहीतरी दे. लोक म्हणती आधी देव, म्हणजे मला आधी देव, असं तिथे पहिल्यांदा होतं. मी केलाय तर तू मला दे, अशा पद्धतीने. याला सख्य म्हणत नाही. इथे अट आली की अपेक्षा आली. मी तुला दिलंय तू मला दे, आहे अट आली की अपेक्षा आली. ही सख्य भक्ती नव्हे. पण इथे कसं आहे, आता मात्र मी देवासाठी, ही भावना वंदन भक्तीच्या पुढे निर्माण झालेली आपण बघितलेली आहे. मी देवासाठी. आता इथे मी, माझं काहीच महत्व राहिलेलं नाही. देवाचं महत्व आहे आणि त्याच्या कार्यासाठी मी आहे. हा कुठेतरी निर्मळ पवित्र भाव निर्माण होतो. मग जनाबाई सुद्धा म्हणते, प्रेम प्रीतीने बांधावे धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर. प्रेमे बांधुनिया दोर असा एक अभंग आहे जनाबाईंचा, बरोबर. जनाबाईंचा, धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधुनिया दोर, अशा पद्धतीने. हा प्रेमे बांधुनिया दोर म्हणजे धरिला पंढरीचा चोर. आधी मुळात त्याला चोर म्हटलंय तिने. आता चोर आहे तर त्याला बांधून आणायलाच हवं. हा चोरी कशाची केली हो यांनी? माझ्या हृदयाची चोरी केली ना, माझ्या सर्वस्वाची चोरी केली, माझ्या हृदयाची चोरी केली, सगळं घेऊन पळाले. आता मात्र मी त्याला सख्यत्वानी बांधून ठेवणार आहे. इतके वेळपर्यंत मी त्याची दासी झालेली होते, पण आता नाही. आता मी त्याला बांधून ठेवणार आणि सख्य करणार त्याचे. बांधून ठेवला की तो कुठे जाणारच नाही. आता तुला काय चोरायचं ते चोर, पण मी तुला बांधून ठेवणार. हे प्रेमे बांधून या दोर, हे जर बांधायचंय ते महत्वाचं आहे. अशा पद्धतीने ही सख्य भक्ती समर्थांनी आपल्याला इथे सांगितलेली आहे. कसं असतं, दास्य भक्तीमध्ये सेवा केली जाते. दास्य भावनेमध्ये भक्त आणि भगवंत जवळही आलेले असतात, पण तरी सुद्धा तो, त्याचा मी दास आहे, तो माझा मालिक आहे, मी त्याचा गुलाम आहे, ही भावना कुठेतरी आतमध्ये असतेच. पण सख्य भक्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला तसं होत नाही. इथे भगवंत जो असतो त्याच्या बाबतीत वेगळं घडतं आणि भक्ताच्या बाबतीत वेगळं घडतं. भक्त त्याच्या पदावर स्थिर असतो की मी त्याचा दास आहे आणि मला त्याचंच सर्व करायचंय. माझी त्याची मैत्री व्हावी ही माझी इच्छा आहे, कारण मला माझ्या मनातलं त्याच्याशी बोलता येईल. तो त्याच्या पदावर दृढ असतो. तो त्याला त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्या बरोबरचा, तो म्हणजे काय, माझा मित्रच आहे, अशा पद्धतीने त्याची वर्तणूक नसते. तो माझा मालिक आहे, मी त्याचा दास आहे, पण तरी सुद्धा आता इतकं सख्य जमलेलं आहे, मी त्याला माझ्या मनातलं सगळं बोलून दाखवू शकतो. पण मनच त्याच्याकडे आहे, ही पण भावना त्याची असते. या भावनेवर तो दृढ असतो. पण भगवंत हा माझा मित्रच आहे असं म्हणून त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. असं सख्य भक्तीमध्ये भगवंतच त्याच्याकडे धावत येतो, असं होतं. दास्य भक्तीमध्ये हा भक्त भगवंताच्या हृदयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते सख्य भक्तीमध्ये भगवंतच त्याच्या हृदयामध्ये येऊन बसतो आणि दोघे एकरूपच व्हायला सुरुवात होते. असा हा थोडासा फरक आहे. म्हणजे मारुती सुद्धा दास्य भक्तीच्या वेळेला परिपूर्ण अवस्थेला तो श्रीरामाच्या हृदयातच जाऊन बसला होता. म्हणूनच त्याला जांभई येण्यापूर्वी त्याला आधी कळत होतं आणि मग रामाला कळत होतं. त्याच्या मनातच जाऊन बसलेला होता, हृदयातच जाऊन बसलेला होता. हे आपण त्यावेळेला बघितलं होतं. आणि आता हे मनात शिरणं जे आहे ना, भगवंतानी भक्ताच्या मनात शिरणं, हे जे आहे ती म्हणजे सख्य भक्ती आहे. आतापर्यंत हा भगवंताचा दास होता. बेलसरे जे आहेत, आदरणीय बेलसरे, त्यांनी मुद्दामून हे नमूद केलेलं आहे की भगवंताची अनुरक्ती म्हणजे आतापर्यंत आलेलं परमप्रेम, जे आपण म्हटलं त्याला अनुरक्ती असं म्हटलेलं आहे. भगवंताची अनुरक्ती म्हणजे त्याच्याबद्दलचं हे सख्य भावाने केलेलं प्रेम,
देहाची विरक्ती. देहाची विरक्ती म्हणजे देह सुखाचा पूर्ण निराश केलेला आहे त्यांनी आता. कारण भगवंताची आवड तीच माझी आवड, त्याचे विचार तेच माझे विचार, म्हणजे स्वतःच काही ठेवलेलंच नाहीये. हे सगळे आचार विचार, हे सगळे जे देहाशी निगडित आहेत, ते सगळं भगवंताचंच आहे आणि त्याच्याच आवडीने मी करणार आहे. म्हणून आपल्या देहाची विरक्ती हा भाग इथे आलेला आहे. म्हणजे भगवंताची अनुरक्ती म्हणजे परमप्रेम, आणि देहाची विरक्ती म्हणजे सगळा देह त्याच्यासाठीच समर्पण करणं, त्याच्याच आवडीनिवडीप्रमाणे वागणं, असं आपल्या देहाची विरक्ती करणं. आणि प्राणी मात्रांबद्दलची करुणा म्हणजे सर्वत्र तोच दिसणं, दुसरा विचारच नाहीये. त्याच चराचरामध्ये दर्शन घडणं, त्या जीव शिवाचं ऐक्य व्हायला लागल्यानंतर त्याचंच दर्शन आपल्याला सातत्याने सगळीकडे होतं. म्हणजे एकनाथ महाराज गाढवाच्या पाठी तुपाची गाढवाच्या पाठी पाण्यासाठी धावले, किंवा पाण्यात गंगा जी आहे ती त्यांनी गाढवाला पाजली, असं ते म्हणत. त्याच्यातच परमेश्वर आहे, कशाला ती गंगा तिथपर्यंत न्यायची, त्यालाच आधी पाजूया मग बघूया काय ते. असं चराचरामध्ये भगवंत पाहिजे. किंवा तुपाची वाटी घेऊन पुरणाची पोळी पळवली, अरे तूप नाही घातलं म्हणून नामदेव कुत्र्याच्या पाठी धावतात. हे आपल्याला वेडसरपणाचं वाटतं. पण तरी सुद्धा तिथे त्यांना जो परमेश्वर दिसतो, हे पूर्णतः सख्य भक्तीचं लक्षण आहे चराचरामध्ये. म्हणजे प्राणी मात्रांबद्दलची करुणा तिथे निर्माण होते. या तिन्हीचा भाव जर बघितला, या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, त्याला सख्य भक्ती असं म्हटलं जातं. ही सख्य भक्ती आहे, भगवंताची अनुरक्ती, देहाची विरक्ती आणि प्राणी मात्रांबद्दलची करुणा. हे त्यांनी दासबोधामध्ये लिहिलेलं आहे. पहिल्या जो परिचय करून दिला जातो त्या समासाचा, त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंताची आणि आपली, आपल्या भाषेत सांगायचं तर वेवलाईन इतकी जुळलेली असते की ही जी मैत्री होती ना, ती मैत्री पूर्णतः सख्य भक्तीमध्ये बदलून जाते. ही सख्य भक्ती आहे. देवाशी मैत्री म्हणजे सख्य. त्याला काय आवडतं तोच विचार, भजन कीर्तन नामस्मरण प्रवचन, त्यातच रमणं, म्हणजे त्याच्याच गोष्टींमध्ये रमणं, सर्वत्र समभावाने राहणं, म्हणजे सर्वत्र चराचरामध्ये तोच आहे या भावनेने, त्याला आवडतं तेच मला आवडतं या भावनेने. अशा तऱ्हेने ही सख्य भक्ती केली जाते. कारण इथे माझी आवड निवड काही राहिलेलीच नव्हती दास्य भक्तीच्या वेळेलाच. इथे पूर्णपणे समर्पण केलेलं होतच, आता ते सख्य निर्माण झालेलं. मग हे सख्य करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे 6व्या ओवीमध्ये, देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे श्रीराम. देव माझ्या सुखासाठी नाही, हे सुरुवातीला बद्ध मुमुक्ष असताना होतं, पण आता मी देवासाठी आहे, मी त्याचा सेवक आहे, मी त्याचा सखा आहे, हा दृष्टिकोन आता व्यापक झालेला असतो. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी, असं त्यांनी म्हटलेलं आहे, देवाच्या सख्यत्वासाठी आपले सौख्य सोडून देणे, आणि मग जीवे भावे मनापासून तन मन धन अर्पून शरीर तेही वेचावे, म्हणजे अगदी वेळ प्रसंगी पूर्ण आपलं शरीर त्याला अर्पण करावं, त्याच्यासाठी आपली काया झिजवावी, त्याचंच कार्य करावं, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी 1-2 उदाहरणं पण दिलेली आहेत. ती 16 आणि 17व्या ओवीमध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की मेघ चातकावरी भोळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोर अनन्या श्रीराम. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व, सांडूच नये श्रीराम. इथे मेघ आणि यांची जी मेघ आणि चातक किंवा चकोर आणि चंद्र, अशा पद्धतीने उदाहरणं दिलेली आहेत. चकोर आणि चातक
ह्या कवी कल्पना आहेत असंही म्हटलं जातं. पण ह्या कवी कल्पना सर्व द्रष्टा संत जे झालेले आहेत, द्रष्टा कवी जे झालेले आहेत, त्यांना अत्यंत आवडतात. आणि म्हणून त्या उपमा संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. त्या त्यांच्या म्हणजे द्रष्टा कवी जे आहेत त्यांच्या कल्पना आहेत, मग त्या खोट्या नक्कीच नाहीत. तिथे कुठेतरी चातक चकोर हे पक्षी असणार, अशी आपली दृढ श्रद्धा असायला हरकत नाही. कारण ती श्रद्धा असेल तर भगवंतावरची भक्ती आपली वाढत जाते. त्यांच्याप्रमाणे आत्मारामामध्ये सुद्धा मेघातील पाणी खाली पडण्यापूर्वी तो चोच उघडून ते पाणी, डिस्टिल्ड वॉटर ज्याला म्हटलं जातं, शुद्ध पाणी, तो घेतो. पण दुसरं कुठलं पाणी घेत नाही. अगदी गंगा वाहतीये शेजारून तरी तो तोंड उघडत नाही. अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे चांगलं आहे तेच घ्यायचंय. सख्य भक्तीमध्ये सुद्धा देवामध्ये प्रत्येक गुण सच्चिदानंद स्वरूप आहे, तोच आपल्याला घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवून तसं सर्व हे सख्य करायचंय, तशी भक्ती आपल्याला करायची. चंद्राचं सुद्धा असंच आहे की चंद्राचे किरण जे आहेत तेच तो चकोर घेत असतो. चंद्र उगवला नाही तर तो तसाच उपाशी राहतो. अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलं जातं. आपलं सुद्धा सगळ्यांशी सख्य असतं. आपलं सगळ्यांशी व्यावहारिक सख्य जे असतं ते मगाशी आपण बघितलं. त्या सख्यामध्ये कुठे ना कुठेतरी अगदी सूक्ष्म भावना स्वार्थाची असतेच. आणि त्यामुळे आमचं सख्य मुलाशी आहे, नवऱ्याशी आहे, सगळं आहे. त्याला काय आवडतं, त्यांना काय पाहिजे हे आपण सगळं बघतो. तिथे आपण आपला विचार करत नाही. पण कुठेतरी अगदी आतल्या भावात तो भाव असतो जो चातक चकोर यांच्यामध्ये अजिबात नसतो. म्हणून ऐसे सख्य असावे, विवेके धरावे सत्व, असंही त्यांनी म्हटलंय. सत्व गुणाचा परिपाक तो आपल्याला इथे धारण करायचा आहे. म्हणजे जे काही आहे ते उत्तमच आहे, चांगलं आहे आणि मला त्याच्यासाठीच करायचंय, निस्वार्थ भावनेने करायचंय. हे मैत्र इथे जपलं जातं. आणि म्हणून भगवंतावरील ममत्व. कारण इथे आसक्तीचा थोडासा भाव आपण बघितलं, कांता भाव असू दे, मधुरा भाव असू दे, किंवा कोणत्याही पद्धतीने सख्य भक्ती करू दे, तिथे कुठेतरी आपल्याला एक प्रकारचं ममत्व तिथे राहतं आपलं. पण कुठे? निस्वार्थ ममत्व, पण भगवंताच्या ठिकाणी असतं. हे भगवंताच्या ठिकाणचं ममत्व सोडू नये. कारण आमच्या बाबतीत काही वेळेला काय होतं की आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो, त्याचंच सगळं करतो, त्याचं दास्यत्व स्वीकारतो, त्याला सर्व अर्पण करतो. आता मला काही नकोय हे सगळं म्हणतो. आणि अशा वेळेला परीक्षा पाहायला भगवंत आमच्यावरती संकट टाकतो. ही संकट ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला आमची लगेच श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. आणि आम्ही म्हणतो, एवढं त्याचं केलं आणि त्यांनी हे काय माझ्या पदरात दिलं, म्हणजे हे माझ्याच पदरात का दिलं, हा विचार जेव्हा आमच्या मनामध्ये येतो तेव्हा आमचं ममत्व डळमळीत व्हायला लागतं. पण आम्ही असा विचार करत नाही की हे ममत्व जे आहे ते दृढ राहिलं पाहिजे. का दृढ राहिलं पाहिजे? त्यांनी माझ्याच म्हणजे मी त्याची एवढी भक्ती केली तरी सुद्धा त्यांनी असं माझ्या बाबतीत का करावं? मग दुसऱ्यांच्या बाबतीत करावं का? दुसऱ्यांच्या बाबतीत करावं असं नाहीये त्याचा अर्थ. पण सापेक्षतेने तसं होतं ना. हे माझ्याच पदरात का दिलं, म्हणजे दुसऱ्याच्या पदरात दिलं असतं तरी चाललं असतं. हा सापेक्षतेने येणारा सूक्ष्म भाव आहे. म्हणजे इथे माझ्याच पदरी का दिला असं म्हणून चालणार नाही. किंबहुना त्यांनी ते मलाच दिलंय दुःख, त्याचं कारण त्याला खात्री आहे की मी त्याच्या सख्यत्वामध्ये राहणारी आहे, त्याची मैत्री जपणारी आहे. त्यांनी ही संकट मी व्यवस्थितपणे पार पाडू शकेन हे लक्षात घेऊन त्यांनी ते संकट माझ्यावर टाकलेलं आहे आणि माझी तो परीक्षा घेतोय हे ओळखता आलं पाहिजे. इथे सख्यभाव दृढ होतो, त्याचं ममत्व आपलं कमी होत नाही. कुंतीनी म्हणून तर आपण नेहमी सुखच मागत असतो. कुंती नेहमी म्हणते, मला दुःख दे. आम्हाला फक्त दुःखातच त्याची आठवण येते, सुखात आम्ही त्याला विसरून जातो आणि मी केलं असं म्हणतो. पण श्रीकृष्ण ज्या वेळेला परतीच्या प्रवासाला निघालेत त्यावेळेला कुंतीजवळ निरोप घ्यायला येतात. त्यावेळेला ती म्हणते, बाबा तू
मला दुःखच दे, पण दुःखात मला तुझी आठवण येते, तर तू मला दुःख दे. असं दुःख दे मागणारी तीच आहे. त्यामुळे इथे आपण जर काही मनाच्या श्लोकांचा मगाशी उल्लेख झाला होता म्हणून आता आठवलं, मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा एक पूर्ण 4-5 श्लोक असे ओळीने आहेत. गजेंद्रू महा संकटी वाट पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे सिंह झाला. म्हणजे ह्या सगळी गजेंद्राची कथाही आपल्याला माहितीये, प्रल्हादाची कथा आपल्याला माहितीये. असा तऱ्हेने हा वेगवेगळे तिथे अवतार घेतो. म्हणजे इथे भगवंत जो आहे तो आपल्या भक्तासाठी हीनत्व पत्करून वेगवेगळे अवतार घेऊन संकट त्याच्यावर जरी टाकली तरी त्या संकटातून निवारण करण्यासाठी तोच धावून येतो. तोच धावून येतो. द्रौपदी कारणे सुद्धा तोच धावून आलेला आहे, प्रल्हादासाठी तोच धावून आलेला आहे, गजेंद्रासाठी तोच धावून आलाय. इतकंच नाही, जनाकारणे देव लीलावतारी, भूतापरी आदरे वेशधारी. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे असे अवतार धारण करतो आणि त्या भक्ताला आपल्याला त्यातून बाहेर काढतो. अशा सगळ्या गोष्टी करणारा हा असा देव आहे. त्याचं सख्यत्व आपण केलेलं असतं. त्याच्यावरची निष्ठा किंवा श्रद्धा आपली डळमळीत होऊन चालणार नाही. आणि ती होऊ नये हे सख्य भक्तीचं लक्षण आहे. ती होत नाही हे सख्य भक्तीचं लक्षण आहे. आणि सख्य भक्तीपर्यंत पोचलं असू तर ही श्रद्धा आणि निश्चय, हे ममत्व त्याच्यावरचं आपलं कायम राहतं. इथे आपण नेहमी म्हणतो ममत्व सोडून द्यावं, ममत्व सोडून द्यावं. पण भगवंताचं ममत्व सख्यत्वासाठी निश्चित धरावं, की तेणेकरून तो आपल्या बरोबर येतो आणि आपल्याला पार घेऊन जातो. फक्त आपल्याला ते सख्य करताना भगवंत ओळखू यावा लागतो. आम्ही संकटात पडलो, तो आपला हात धरतोय हे आमच्या लक्षात यावं लागतं. ते आमच्या लक्षातच येत नाही. कसं असतं, एकदा खूप मोठा पूर येतो आणि त्या पुरामध्ये सगळ्या म्हणजे कोणाकोणाला बाहेर काढणं, कोणाला बाहेर पडणं शक्य नसतं. पूर्ण गावच्या गाव पुराने वेढलेलं असतं. आणि अशा वेळेला हेलिकॉप्टरच्या द्वारा म्हणा किंवा वेगवेगळ्या सैनिकी वेगवेगळ्या गोष्टी वापरून ती लोक सगळ्यांना बाहेर काढायला तिथनं येतात. तिथे एक भक्त बसलेला असतो आणि तो भक्त म्हणतो, नाही, सख्य भक्तीत सांगितलेलं आहे की देव आपल्यासाठी धावून येतो. मला अजिबात या हेलिकॉप्टरची गरज नाही, मला ते माणसं येत आहेत उचलून नाही, देवानेच माझ्यासाठी यायला हवं. असं तो म्हणतो. सगळी लोक हळूहळू त्या गावातली जी असतात त्यांना ते हेलिकॉप्टर मधनं बाकीच्या नावेतनं ते सैनिक काही काही करून त्यांना घेऊन वगैरे जातात. लष्कर बोलावलं जातं सगळं. आता हा एकटाच उरतो. तो म्हणतो, भगवंत आल्याशिवाय मी काही येणार नाही. आता सगळे लोक म्हणतात, चल बाबा, पुराचं पाणी सगळं तुझ्या घरापर्यंत आलंय, तू नाही येत काय म्हणतो? आलोय ना मी न्यायला, चल ना. तो म्हणतो, नाही, भक्त आहे मी त्याचा आणि भगवंतच यायला पाहिजे. शेवटी त्याला तिथेच सोडतात. आणि तेव्हा भगवंत त्याला म्हणतो, अरे मी कोणत्या रूपात आलोय हे ओळख ना तू. मला तिथे देव म्हणून असं चतुर्भुज वगैरे असं कसं येता येईल? तुला समजत कसं नाही की मी कोणत्या वेशात इथे आलोय? म्हणून त्यांनी म्हटलंय, जना कारणे देव लीळावतारी. वेगवेगळी रूप घेऊन आलोय. आता मी या सैनिकाच्या रूपामध्ये तुला 10 वेळा म्हणतोय की चल बाबा, मी तुला न्यायला आलोय, तुला समजत नाही. याचाच अर्थ तुझी अजून सख्य भक्ती पूर्ण झालेली नाही. हे सख्य भक्तीमध्ये आपण देव कोणत्या स्वरूपात आहे हे आपण ओळखायला शिकतो. आणि ते ओळखायला शिकणं म्हणजे चराचरामध्ये भगवंत बघणं, हे महत्वाचं आहे. इथे देव ओळखता येतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो ओळखता आला तरच सख्य होऊ शकतं आणि सख्य झालं तरच जीवशिवाचं मिलन होऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टी एकावर एक अवलंबून आहेत. आणि हे सगळं दाखवत असताना या वेगवेगळ्या गोष्टी समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेले. राधाकृष्णाचं सुद्धा सख्य होतच, आपल्याला माहितीच आहे. राधाकृष्णाचं सख्य होतं. आणि सख्य भक्ती करता गोपी सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांची भक्ती तर विचारायलाच नको. म्हणजे उद्धव आणि अर्जुन हे सख्य भक्ती करता प्रसिद्ध आहेत बरं का. पण गोपी कशा आहेत? अर्जुनाच्या बाबतीतली गोष्ट वेगळी आहे. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. आपण बघितलं होतं, उद्धव हा ज्ञानी भक्त आहे.
पण ज्ञानीपणाला सुद्धा भक्तीची जोड द्यावी लागते. नवविधा भक्तीपैकी कुठली तरी जोड द्यावी लागते ज्ञानी भक्ताला सुद्धा. आणि उद्धव हा ज्ञानी भक्त आहे, आणि त्याला कुठेतरी ही भक्तीची जोड कशी असते हे समजावून सांगायचं. म्हणून कृष्ण एकदा नाटक करतो की माझ्या पोटात खूप दुखतंय, माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय, काही त्याला तर औषधच नाही. तो म्हणतो, अरे तू सांग बाबा, मी काय औषध असेल ते घेऊन येतो, पटकन तू घे. नाही म्हणला, कोणाची तरी चरण धूळ मला द्यायला पाहिजे, ती माझ्या पोटाला लावली आणि ती मी प्राशन केली, खाल्ली, तरी मला बरं वाटेल. चरणधूळ, आणि परमेश्वराला, आणि आपली त्याची चरणधूळ आम्ही घ्यायची असते, तर आपली त्याला कशी काय द्यायची? हा जेव्हा प्रश्न येतो, तो म्हणतो, जा रे बाबा. नाही हो म्हणे, कोण कसं देईल, मी तर देणं शक्य नाही, माझी चरणधूळ तुम्हाला नाही, कारण तुमची चरणधूळ मी घ्यायची. हे ज्ञानीपणाचं लक्षण. तो म्हणतो, जा रे बाबा, तू तू गोपींकडे गोकुळात जाण घेऊन ये. कारण त्याला भक्तीचा ओलावा काय आहे हे शिकवायचं होतं. ज्ञानी तू आहेसच, प्रश्न नाही, पण त्याला भक्तीचा ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणून त्याला तिकडे पाठवतात. तिकडे पाठवल्यावर सगळेजण म्हणतात, तो बाकीच्यांना विचारतो, कोणी देत आहे का गोकुळात चरण धूळ? कृष्णाला हवे. गोपी म्हणतात, चरण धूळ पाहिजे ना, तू कशाला? आम्ही देतो ना म्हणे, आम्ही द्यायला तयार. सगळ्या जणी नृत्यामध्ये इतक्या बेभान होऊन जातात, आणि ती धूळ इतकी उडते, इतकी उडते सगळीकडे, आणि त्यांचे पाय धुळीने मागतात. तेव्हा सगळ्या म्हणतात, घे काढून याच्यावरची धूळ, पाहिजे तेवढी घेऊन जा. तो म्हणतो, तुम्हाला काही कळतं का म्हणे? तुम्ही क्षुल्लक गोपी आणि तुमची चरण धूळ त्याला द्यायची, हा त्याचा अपमान नाही का? त्या अपमानच्या गोष्टी तू नंतर शिकव आम्हाला. आधी त्याला पोटाला बरं वाटणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे, त्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. हे घेऊन जेव्हा तो तिथे येतो, तेव्हा कृष्ण त्याला सांगतो की, अरे बघितलंस का, ही गोपींची भक्ती आहे. नुसतं ज्ञान असून उपयोगी नाही, त्याला भक्तीचा ओलावा लागतो, तेव्हा सख्य भक्ती घडते. आपलं सख्य आहे, निश्चित आहे, पण ह्याला भक्तीचा ओलावा लागणं आणखीन गरजेचं आहे. तो तू लक्षात घे, असं म्हणून तिथे त्यांनी त्याला शिकवलेलं आहे. म्हणजे धाकानी किंवा ज्ञानाने फक्त परमेश्वराची भक्ती करून चालत नाही. कसं आहे, आम्ही म्हणतो की देवाची भक्ती करायची, कुठल्या देवाची करावी इथपासून आम्ही अनेक विचार करतो. कुणाची करावी? बापरे, ते दत्त वगैरे म्हणजे खूप अवघड आहे हो, कडक सोळबिळ असतं असं म्हणतात. तो नको बा. मग कोण दुसरा हवा का? मग अमक्याची शिवाची भक्ती करायला नको, नको, तिसरा डोळा उघडला तर काय कोपिष्ट भयंकर, नको नको, तसं नको, हे नको, ते नको. राम बरा आहे, कृष्ण चालेल, मग आपले सोपे आहेत ना ते देव, तसेच कधी फारसे चिडले बिडलेले दिसले नाही. इथे आम्ही तसा विचार करतो, पण तसं नसतं. ही जी भक्ती आहे ती धाकामुळे या भयामुळे आपण परमेश्वराची भक्ती कधीच करू नये, हे खरं आहे. पण त्याच्याकडे जर आपण प्रेम भावनेने भक्ती केली, मग तो शंकर असो, दत्त असो, देवी असो, अंबाबाई असो, आणखीन कोणी, रामकृष्ण, कोणीही असो, पण आपण जेव्हा त्याच्यावर सख्य भक्तीपर्यंत जातो, नवविधा भक्तीच्या मार्गाने जातो, आणि ती प्रेम भक्ती आपण करायला सुरुवात करतो, तेव्हा भगवंताला वश करण्यासाठी त्याच्या आवडीनिवडीचं सगळं करायला सुरुवात करतो. तेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळेला त्याचं कुठलंही भय आपल्याला राहत नाही. कारण सिंहाची भीती आम्हाला वाटते, वाघाची भीती आम्हाला वाटते, पण त्याच्याच बछड्याला वाटते का? नाही ना. मग त्याच्याच बछड्याला जर ती वाटत नाही, तर त्या भगवंताचं प्रेम करताना तो किती क्रोधी आहे, त्यांनी काय केलं, याच्यापेक्षा त्याची भक्ती करताना प्रेमाने केली तर आपण त्याचे बछडा होऊन जातो. ती भक्ती पुढे आपल्याला सख्यत्वापर्यंत नेते. आणि म्हणून असं म्हटलं जातं, ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता, पांडव लाखा जो हरी जळता, विवरद्वारे काढले श्रीराम. कसं असतं, अर्जुन हा सख्य भक्ती करता प्रसिद्ध आहे असं मी म्हंटल. इथे ऐसे परमसख्य धरता, पांडवांनी हे परमसख्य केलं होतं, आणि अर्जुन तर सख्य भक्तीचं उदाहरण म्हणूनच आपण देतो. त्या अर्जुनासाठी भगवंत धावत येतो, त्याच्या घोड्यांचा खरारा करतो, रात्री त्याचे केस धुवून देतो, त्याला दुसऱ्या दिवशी युद्धाकरता संपूर्ण व्यवस्थित तयार करून देतो.
हे सख्य भक्तीचे म्हणजे भक्तासाठी देव धावून येतो आणि प्रत्येक गोष्ट करतो ही आपल्याला माहिती आहे. इथे पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले, लाक्षागृहाची कथा जी आहे की लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा कट केला गेला होता. पण ही बातमी जेव्हा कृष्णाच्या कानावर आली तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना त्यातनं म्हणजे बाहेर काढलेलं आहे. स्वतः जाऊन काढलं किंवा असं नाही, पण काहीतरी मार्गाने, विदुराच्या मार्गाने, आपल्या स्वतःच्या मार्गाने एक विवर खणून त्यातनं बाहेर काढलेलं आहे. ही जी कथा आहे म्हणजे देव भक्तांसाठी कसा धावून येतो याच्याबद्दल त्यांनी इथे सांगितलेलं आहे. हे दास्य भक्तीमध्ये कनिष्ठ आणि ज्येष्ठ हा कुठेतरी किंचित भाव असतो, पण सख्य भक्तीमध्ये हे दोघही तो भाव विसरून जातात. किंबहुना भक्त ते लक्षात ठेवतो की मी त्याचा भक्त आहे, मी त्याच्याशी सख्य करतोय, तो माझा मित्र आहे, त्याच्याशी मला काहीही बोलता येतं, त्याच्याशी मला हितगुज करता येतं. जेव्हा आपण सख्य भक्तीपर्यंत जातो तेव्हा देवाशी आपण बोलू शकतो, आपलं मन आपण मोकळं करू शकतो, असे अनुभव संतांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे इथे हे जे सगळं आहे तिथे स्वामित्व त्याला दिलेलं असतं. हे सगळं जरी झालेलं असलं तरी देव मात्र त्याच्यासाठी धावून येतो. इथे भक्ताला धावून जायची गरज नाही, तो देवच धावत पळत सुटतो. सख्य भक्तीमध्ये हा फरक आहे. आणि त्यामुळे सगळी काळजी जी आहे ती परमेश्वराला लागलेली असते. त्याचा योगक्षेम व्हायची काळजी सुद्धा त्याचीच असते. सुदाम्याचंच उदाहरण आपण बघितलं तर सुदामा नुसते कुठे चार पोहे पोहे घेऊन येतो बांधून, आपण ते सख्य भक्ती आहे तिथे सुदाम्याची सुद्धा. कारण ती तो पोहे मुठभर घेऊन येतो, काहीही मागत नाही, ती मुठभर पोहे त्याला देतो आणि ते दिल्यानंतर जेव्हा तो परत जायला लागतो त्यावेळेला खरं म्हणजे सुदामा म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असं म्हटलं जातं. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे सुदामा. पण त्याच्या डोक्यावरती श्री क्षय असं लिहिलेलंच होतं, म्हणजे संपत्ती याला कधीही मिळणार नाही, श्री क्षय हे लिहिलेलं होतं. तो म्हणजे मी जे म्हटलं 18 विश्व दारिद्र्य त्याच्याकडे येतो. तो येतो काय सख्य भक्तीने त्याला पोहे देतो काय, आणि जाताना श्रीकृष्ण त्याला टिळा लावतो की आता तू सुखाने घरी जा असं म्हणून. आणि तो टिळा लावताना आपल्याच हाताने यक्ष हा श्रीही असं ते शब्द उलटे करून टाकतो आणि घरी जाऊन बघतो तर पूर्ण नगरी फुललेली असते. अशा तऱ्हेने तो सुदाम्याची भक्ती, सख्य भक्ती त्याची जाणीव ठेवून त्याला पूर्णपणे सहाय्य करतो. अर्थात सुदामा हा त्या सगळ्यातनं निवृत्त झालेला होता, समर्पण पूर्णपणे श्रीकृष्णाला केलेलं होतं, हेही लक्षात घ्यायला हवं. असं हे विभूती गुणाचं महत्व आपल्याला सांगता येतं. तसंच भगवंताशी सख्य कसं करायचं हे आपल्याला ठरवता येतं. हे भगवंताशी सख्य का करायचं? कारण देवे भक्त कोणी बधिला ऐसे देखिला ना ऐकिला. देवे भक्त कोणी बधिला कधी देखिला ना ऐकिला, शरणागताशी देव झाला वज्रपंजरू. देवानी आपल्या भक्ताला मारलंय असं कधीही कुठे झालेलं नाही, असं कधी ऐकिवात पण नाही. पण देव त्याच्या संकटामध्ये धावून येतो आणि त्याचं रक्षण करतो हे मात्र आपण ऐकलंय. कारण हा भक्त विभक्त नाही, तो भक्त असा झालेला असतो. म्हणून नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अशा पद्धतीने अडचणीच्या वेळेला तो त्याची मदत करत असतो. पण त्याचा जीव धोक्यात असेल तर तो तिथेही येतो आणि त्याला वाचवतो. नरसिंह रूपामध्ये आलेला आहे, प्रल्हादाला वाचवलेलं आहे. त्यामुळे हेही आपल्याला माहिती. आपण म्हणतो की आईचं प्रेम निस्वार्थ, आईचं प्रेम निस्वार्थ, पण माकडीणीची कथा आपण जर ऐकली तर आपल्याला लक्षात येईल. बिरबल बादशाहच्या ह्याच्यामध्ये आहे ती मला वाटतं. पण माकडीणीचं पिल्लू घेऊन ती माकडीण एका खांबावर थांबते, कारण तळ्यामध्ये तिला टाकलं जातं आणि तळ्यात सभुवर पूर्ण पाणी आणि मध्ये एक खांब रोवलेला असतो. ती भराभर चढून त्या खांबावर जाते. पाणी हळूहळू खांबापर्यंत येतं, खांब पूर्ण त्या पाय त्याच्यावर ठेवलेले असतात तिथपर्यंत येतं, नंतर ते पाणी तिच्या इथपर्यंत येतं. त्यावेळेला ती पिल्लाला आपल्या डोक्यावर ठेवते आणि नंतर म्हणजे किती शेवटपर्यंत ती त्या पिल्लाचं रक्षण करते. आई मुलाचं रक्षण करण्याकरता अशीच धावत असते.
पण इथपर्यंत आलं पाणी, इथपर्यंत गेलं आणि त्याच्याही वरती जायला लागल्यावर ती त्या पिल्लाला घेते, आपल्या पायाखाली ठेवते आणि आपण वरती राहते. पण शेवटी स्वतःचा जीव हा प्रिय आहे. त्यामुळे इथे मातृत्व सुद्धा फिकं पडतं, पण भगवंताचं मातृत्व कधीच फिकं पडत नाही. योगक्षेम वहाम्यहम् तशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा भगवंताचं तसं नाही, तो कायम त्यांच्या रक्षणासाठी धावून आलेला आहे, हे निश्चितपणे सांगता येतं. म्हणजे जैसे आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे, ह्या सख्य भक्तीमध्ये सुद्धा किंवा नवविधा भक्तीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं. 14व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देव ही आपण, म्हणून हे आवघे पण जाण आपणाच पाशी श्रीराम. आपण कशी भक्ती करतोय यावर भगवंताचं सख्य अवलंबून असतं, हेही तितकंच खरं आहे. आपण कशी भक्ती करतो, कोणत्या भावनेने करतो, त्याप्रमाणे भगवंत आपल्या सहाय्यासाठी येतो आणि त्याप्रमाणे आपली मदत करतो. इथे आपण जर बघितलं, आतापर्यंत आपण सगळे चांगले भक्तच बघत गेलो, जे विभक्त नाही ते भक्त बघत गेलो. पण हिरण्यकशिपू आहे, रावण आहे, हे सगळे कंस आहे, हे विरोध भक्तीने पुढपर्यंत गेलेले. विरोध भक्ती आणि भक्तांची भक्ती यात फरक आहे. आपण म्हणतो मग विरोध भक्ती केली काय आणि भगवंताची भक्ती केली काय, आम्हाला कुठलीही करायला हरकत नाही. पण दोघांची भक्ती तशी असली तरी फरक आहे. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण. म्हणजे भक्ताला तो आनंद देतो, प्रेम देतो, त्याच्यासाठी आपलं शरीर जिजवतो भगवंत आणि त्याच्या उपयोगी कायम पडत असतो, हे निश्चितपणे आहे. पण विरोध भक्तीमध्ये तो त्याच्यासाठी सर्वत्र काटे निर्माण करतो, कुठून तरी त्याला सगळे संकटामध्ये पाडतो आणि त्या संकटातून पाडून पाडून तो सातत्याने विरोध भक्तीने का होईना पण त्याचं नामस्मरण करतो. त्यावेळेला त्याचा मृत्यू घडवून आणतो, त्याला शासन करतो आणि त्याला त्यातनं बाहेर काढतो. कंसाला काय किंवा रावणाला काय, या पद्धतीने विरोध भक्तीने त्यांनी विरोध भक्तीच आहे त्यांची, तर ती भक्ती सुद्धा योग्यच आहे. पण ती योग्य आहे म्हणून आपण ती भक्ती करायची नाहीये. त्याचं कारण असं की आपल्याला भगवंताशी सरळ मार्गाने प्रेम प्रीतीने बांधावे असं जायचंय, त्या दृष्टिकोनातनं भक्ती करायची. मग भगवंत आपल्यासाठी धावून येतो आणि आपल्या समोर संपूर्ण वृंदावन तयार करून घेतो. म्हणजे या पद्धतीने विरोध भक्ती म्हणजे चांगली असं म्हणता येणार नाही. ते ज्याप्रमाणे जे लोक त्याचं भजन करतात त्याप्रमाणे तो त्यांना प्राप्त होतो, तो त्यांच्याशी तशा पद्धतीने वागतो. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम् असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सख्य भक्ती आपल्याला सांगितलेली आहे. आणि अशा देवभक्त कोणी वधिला असं आपण बघितलं, हेही तितकंच खरं आहे की तसं कुठेही देवानी भक्ताला मारलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि समर्थ तर असं म्हणतात काही वेळेला, तू सागर करुणेचा देवा, तू सागर करुणेचा देवा, तुझ लागी दुःख सांगावे, तुझ वाचून इतराते दिनमुख पसरोनी काय मागावे. देवाशी सख्य झाल्यावर त्याच्याशी गप्पा मारता येतात असं जे मी म्हटलं, आपल्या मनीचं त्याला सांगता येतं. हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतरांजवळ काय बोलायचंय, इतरांना कशाला सांगायचं. दीनमुख पसरोनी काय मागावे, त्यांच्याजवळ मागून उपयोगच नाही, कारण ते परिपूर्ण करूच शकणार नाही. म्हणून जे काही बोलायचंय ते सख्य भक्ती झाल्यावर आपल्याला भगवंताशी बोलता येतं, हे तितकंच खरंय. म्हणून देवाशी सख्य करावे, हितगुज तयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरुसी असावा श्रीराम. असं 31 आणि 32व्या ओळीत सांगितलं. देव आणि सद्गुरू वेगवेगळे नाहीच आहेत असं आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे. देवाचं एक शबल रूप, आपल्यासारखं देहधारी रूप, चालतं बोलतं रूप म्हणजे सद्गुरू आहे. त्यामुळे देव आणि सद्गुरू यांच्याशी सख्य करावं. मग
आपण देव जीवश्च कंठश्च मित्राशी जसं मनातलं बोलतो, त्याहीपेक्षा श्रेष्ठ देवाशी ही तुगद करावी, हे सख्य भक्तीमध्ये साध्य होतं. आणि जीवात्मा आणि शिवात्मा हे दोन्ही एकत्रित येऊ शकतात ते या भक्तीमध्ये. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये बेलसर यांनी मुंडक उपनिषदातलं झाडावरच्या दोन पक्ष्यांचं उदाहरणही दिलेलं आहे. एक वरती बसलाय ते आत्मतत्व आहे, आणि खाली बसलेला जो पक्षी आहे तो जीव आहे. तो वेगवेगळी फळं बिळं खातोय आणि त्या वरच्या पक्षाला म्हणतोय, अरे ये ना खाली, काय सुंदर आंबट गोड फळ आहे. तो म्हणतो, ती तुझी तूच खा. हळूहळू तो वरती वरती चढत जातो ती फळं खाण्याकरता, आणि त्या वरच्या आत्मरूपाशी म्हणजे शिवरूपाशी एकरूप होऊन जातं. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे ही फळं म्हणजे काही खरं नव्हे, उलट त्या आत्म्याशी एकरूप होणं हे सर्वात मोठं फळ आहे, आणि ते महत्वाचं आहे. म्हणून ही सगळी भक्ती करताना, सख्य भक्ती करताना, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुस सखा त्वमेव, ही सगळी नाती भगवंताशी जोडायची आहेत. आणि भगवंत इथे त्याच्याशी सगळी नाती जोडून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचे, त्याच्याशी सख्य करायचा प्रयत्न करायचे. म्हणजे तोच भगवंत आपल्या हृदयात येण्यासाठी कासावीस होतो, आणि तो आपल्या हृदयात येऊन बसतो. आतापर्यंत आपण भगवंताच्या हृदयात जाऊन स्थान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो. सख्य भक्तीमध्ये तो म्हणतो, तुला माझ्याकडे यायची गरजच नाही, तू माझा भक्त आहेस, सखा आहेस, मीच तुझ्याकडे येतो. म्हणून दास्य पण भक्तीमध्ये आपला कनिष्ठपणा राखून, त्याचा संकोच करून भक्त देवाची सेवा करतो. पण दास्य दृढ झाल्यानंतर दासालाच भगवंताची जशी सवय लागलेली असते आतापर्यंत, आता इथे उलट होतं, भगवंताला भक्ताची सवय लागते. त्याला भक्त दिसला नाही तर त्याला चैन पडत नाही, त्यालाच भक्ताची ओढ लागायला लागते, आणि ही त्याला सातत्याने सवय लागते. त्यामुळे तो भक्ताच्या हृदयात जाऊन बसायला बघतो, की मी त्याच्या हृदयातच जाऊन बसतो ना, म्हणजे तो कुठे गेला की मी त्याच्या बरोबर जाईन. हा उलटा प्रकार आपल्याला इथे सख्य भक्तीमध्ये पाहायला मिळतं. सख्य भक्ती म्हणावी तितकी सोपी नाही. त्यामुळे हा वेगवेगळ्या प्रकारे सख्य भक्तीचं वर्णन करून, वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला समर्थ सांगतात. जसं देव खाते देव पिते, कारण ती देवच होऊन जाते. जनाबाई ज्या वेळेला देवच होऊन जाते आणि तिला चराचरामध्ये देव बघायला मिळायला सुरुवात होतो, पण तो भगवंत आतच बसलाय ना. त्यामुळे तो डोळ्याने दाखवतो तर त्याचंच रूप दाखवतो, तो कानाने ऐकवतो तर त्याचंच ऐकवतो. म्हणजे कोणीही काही बोललं तरी ते सुद्धा आम्हाला देवाचं स्वरूप वाटतं. अशा तऱ्हेने ज्या वेळेला विचार केला जातो सख्य भक्तीमध्ये, तेव्हा ती म्हणते, देव खाते देव पिते देवाविरी मी झोपते. आता ही भक्ती सख्य भक्तीच आहे. त्याच्या शेवटची आत्मनिवेदनाकडे झुकणारी सख्य भक्ती आहे. देव खाते देव पिते म्हणजे जे खाणं आहे ते सुद्धा देवच आहे, म्हणून देव खाते देव पिते, पाण्यात सुद्धा देवच आहे, ते पाणी मी पिते, देवावरही मी झोपते, मी फरशीवर किंवा जमिनीवर झोपते, हे सुद्धा देवाचंच रूप आहे. इथपर्यंत तिची सख्य भक्ती उच्चत्वाला गेली होती. इथे कुठेतरी मग आत्मनिवेदन भक्तीचा पाया रचला जातो. पाया रचला जातो म्हणजे देव आणि भक्त मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जीव शिव ऐक्य व्हायला सुरुवात होते. म्हणजेच आत्मभक्ती आत्मनिवेदन भक्तीचा पाया तिथे सुरुवात होते. आणि ती सुरुवात इथे झालेली असेल तरी आत्मनिवेदन भक्ती आणि त्यावेळेला होणारं पंचकोशांचं निवारण, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.